स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामधला सगळ्यात पहिला निकाल जो काही आलेला होता, बिनविरोध झाली होती दोंडाईची नगर परिषद जी धुळे जिल्ह्यामध्ये येते। आज आपण नंदुरबारमध्ये आलेलो आहोत। नंदुरबारची शहाद्यामध्ये जी काही नगर परिषद आहे, या नगर परिषदेची चुरस ही सगळ्यात महत्त्वाची पाहायला मिळते। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथं सभा घेतलेली। उमेदवार आपल्या सोबत आहे, गटनेते आपल्या सोबत आहेत। साहेब काय सांगणार, आज अनेक आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी इथं दिलेली आहेत, कसं पाहता या निवडणुकीकडे? विरोधक कसे मुद्दे घेऊन समोर आले, आपले मुद्दे काय असणार? आमचे मुद्दे आता जे सांगितले, देवाभावनी भुयारी गटार असेल, वाढीव पाणी पुरवठा असेल, अतिक्रमित जागांना कायम करणे आणि हद्दवाढ, हे मुख्य 4 मुद्दे आमचे आहेत। आणि ते 4ही मुद्दे आज देवाभाऊ आपल्या समोर सांगून गेले आहेत की तुम्ही आम्हाला निवडून द्या, सगळे मुद्दे मी सगळ्या गोष्टी ज्या मागण्या आहेत सगळ्या पूर्ण करू। एकंदरीतच पाहायला गेलं तर चुरशीची लढत आहे। अनेक विकासाचे मुद्दे समोर येतात, आरोप प्रत्यारोप होत राहतात। भाजपचा अजेंडा काय असणार? भाजपचा अजेंडा एकच असणार आहे की सर्वसामान्य जनतेला दिलासा व त्यांचा विकासोन्मुख, त्यांची प्रगतीच्या दिशेने आपण त्यांना कसं नेऊ शकतो, असे देवाभाऊंनी आज आश्वासित आपल्या शहादे शहराच्या सर्व नागरिकांना केलेलं आहे। एकंदरीत महिलांचे मुद्दे पाहायला गेले तर लाडकी बहीण योजनेसारख्या चांगल्या समृद्ध योजना राज्यामध्ये राबवल्या जात आहेत। दुसरीकडे काही ठिकाणी महिलांवरचे अत्याचार देखील आहेत। आपण एक उमेदवार आहात, आपण कसं बघताय गोष्टीकडे आणि आपण अपेक्षा काय करणार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सत्य झालं? अपेक्षा अशीच आहे की ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना राबवली आहे त्याचप्रमाणे भरपूर महिला पुढे आल्याच आहे। आम्हाला 50% आणून ठेवलंय, पण काही ठिकाणी अजून पण त्यांच्यावर अत्याचार होतोय। पण महिलांनीच तो अत्याचार सहन करायचा नाही आणि त्यांनी पुढे यायचंय। प्रत्येकच वेळेस तुम्हाला गव्हर्नमेंट कितीक मदत करणार आहे? महिलांनी दुसऱ्या महिलांना जर मदत केली तर नक्कीच आपण आपल्या मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्यांना मदत करू आणि स्वतःची तर करूच करू। निश्चितच पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लक्ष घाला, पुढचे 5 वर्ष मी तुमच्याकडे लक्ष घालेल असं आश्वासन या शहाद्यामध्ये केलेलं आहे। आता या 2 तारखेच्या मतदानानंतर निकाल काय लागतो, शहाद्याची जनता कोणाच्या पारड्यामध्ये मतदान करतं, कोणाच्या हातात सत्ता देतं, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन धनश्री कलालसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, शहादा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।